नमस्कार. सोनाली किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मुळ्याची कोशिंबीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये मी थोडं दही घेतले, साधारण एक अर्धी वाटीभर दही आहे. थोडंसं त्याला फेटून घेऊया आपण. हे थोडं गोडसरच दही आहे. त्यामध्ये मी घेतलं आहे मुळा. एक मुळा मी किसून घेतला आहे, तर तो आपण याच्यात टाकूया. खूप झटपट होते, कमी साहित्यात होते आणि चवीला पण छान रुचकर होते ही कोशिंबीर. तर नक्की एकदा करून बघा. तर बघा, दह्यामध्ये आपण मुळा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे एक बारीक चिरलेली मिरची आणि थोडी कोथिंबीर. ते पण आपण याच्यामध्ये मिक्स करूया. त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडी चवीला साखर. यामध्ये तुम्ही दाण्याचं कूट जर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता किंवा ओलं खोबरं पण ॲड करू शकता, पण ही अशीच पण खूप छान लागते कोशिंबीर. तर एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला छान फोडणी द्यायची आहे. तर मी तेल इथे गरम करून घेतले. त्यामध्ये टाकते थोडी मोहरी, थोडं जिरं आणि थोडी हळद. आणि आता ही गरम गरम जी फोडणी आहे ती आपल्याला आपल्या या कोशिंबिरीवर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची की बस आपली ही जी रुचकर अशी कोशिंबीर आहे मुळ्याची ती तयार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कोण नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी रेसिपी ही करून तुम्ही चपातीबरोबर वगैरे खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.